नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या 9 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये अतिशय जबरदस्त आणि रंजक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. आणि आता त्यामध्ये मधूच्या पापाचा घडा भरून मधूला एकेका पापाची आता सिंधू शिक्षा देताना आपल्याला आता बघावयास मिळत आहे. आणि आता अशीच एक भयानक शिक्षा मधूने आता राघवला मिळवण्यासाठी सिंधूकडून कशी घेतली. आणि आता सिंधूने मधूची सगळ्यात मोठी अशी फटफजिती करून गल्लीतील बायकांच्या हाताने मधूला सिंधूने कसा मार खायला लावला. मधूला गटारात लोळून गल्लीतल्या नळावरून पाण्याचा एकही हंडा भरू न देता मधूची भयानक अशी त्रेधा उडून मधूला कसे गटारात लोळवते. आणि आता सगळे अंग चिखलाने माखून मधू आता जेव्हा रत्नबारक्यांच्या घरी येते तेव्हा मधूला घेण्यासाठी काकू आणि सिंधू कसा नकार देतात. आणि आता सगळीकडून म्हणजे चारही बाजूने मधूची कोंडी करून मधूच्या हातातून आता राघवही जाऊन मधूच्या हातातून रत्नबारक्यांचे घरही जाऊन काकूवरचा विश्वासही उडून सिंधू आता राजश्रीच्या मनात असलेला मधूचा विश्वास कसा उडवून लावते. आणि आता मधूच्या पापाचा हिशोब चुकता करत मधूची कशी भयानक सत्याने राघवसोबत आता सिंधू हकालपट्टी करते, हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता सिंधूने आणि काकूने राघवसोबत आता अजून एक भयानक प्लान केलेला असतो. ती कृष्णा नाही तर ती सिंधूच आहे हे आता काकूला समजलेले असते. कारण आता मधूने तिच्या सगळ्या पापाचा पाढा सिंधूच्या फोटोसमोर वाचलेला असतो. आणि आता दरवाजातून काकूने मधूचे ते सगळे बोलणे ऐकून आता मधूचे सगळे कट कारस्थान आणि मधूची सगळी खिळी काकूसमोर येऊन काकूसुद्धा आता सिंधूच्या प्लानमध्ये सहभागी झालेली असते. आणि जेव्हा आता राघव हा मधूला घेऊन राजश्रीसमोर मला मधूसोबत लग्न करायचे असे सांगतो तेव्हा आता राग येऊन काकूने मात्र राघव आणि मधूच्या लग्नाला नकार दिलेला असतो. काकू म्हणते की राघवा, तुला काय लग्न हा भातुकलीचा खेळ वाटला की काय. आणि तसंही आमच्या या रत्नबारक्यांच्या घरी आत्तापर्यंत कुणीही डिवोर्स घेतलेला नाही आहे. तेव्हा आता तू लग्न करशील, घटस्फोट मागशील, दुसऱ्याबरोबर लग्न करशील, हे रत्नबारक्यांच्या घराच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही आहे. तेव्हा या लग्नासाठी मी तुला नकार देत आहे राघवा, असे आता काकूने ठणकावून राघव आणि मधूला सांगितलेले असते. पण आता इकडे ही कृष्णा चोरटी आहे. हिने बळजबरीने आपल्या राघवसोबत लग्न केलं असं आता राजश्रीच्या मनात असतं. आणि आता राजश्रीने पटकन मधू आणि राघवच्या लग्नाला होकार दिलेला असतो. इकडे आता राघवही अडून बसलेला असतो. राघव म्हणतो की हे बघ काकू, तू जर मला मधूसोबत लग्नाला होकार दिला नाही ना तर मी हे घर सोडून जाईल. तेव्हा आता राजश्रीने देखील सांगितलेले असते की जर राघव या घरात राहणार नसेल ना तर वहिनी मी सुद्धा हे घर सोडून जाईल. तेव्हा आता राघव म्हणतो की आई, माझ्यासाठी तुला हे घर सोडून जाण्याची काहीच गरज नाही आहे. तर आता काकू लगेच राजश्रीला म्हणते की रत्नबारक्यांच्या घराच्या प्रतिष्ठेच्या आड जर कुणी येत असेल ना तर राजश्री, तू सुद्धा हे घर सोडून गेली तरी चालेल, पण राघवाचं लग्न मी दुसरं लावू देणार नाही. इकडे आता काकू आता तिच्या शब्दावरती पक्की असल्याचे बघताच मधू विचार करते की आत्तापर्यंत काकूने माझ्याच बाजूने सपोर्ट केला आहे, माझ्या कधीच काकू विरोधात गेल्या नाही, मग आज अशा का वागतायत. इकडे आता राजश्री, मधू, राघव तिघही आपल्या शब्दावरती अडून बसलेले असतात. तेव्हा काकू म्हणते की हे बघ राघवा, तुला जर हिच्यासोबत लग्न करायचं असेल तर तुला इथे राहता येणार नाही. तुला आत्ताच तुझा वेगळा स्वयंपाक करावा लागेल, वेगळं पाणी भरावं लागेल, सगळ्या काही गोष्टी आहेत ना तुला बाहेरून मॅनेज करावे लागतील. आणि मला नाही वाटत की ही राणी तुला हे सगळं गोष्टी बाहेरून मॅनेज करून देईल. तेव्हा आता राघव म्हणतो की का नाही देणार, मधूचे माझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्यासाठी मधू काहीही करू शकते. तेव्हा आता मधू म्हणते की हो हो काकू,
तुम्ही जर सांगत असाल ना तर मला तुमच्या घरातील एकही वस्तू नको. मी राघवसोबत सगळं काही बाहेरून मॅनेज करील. तर आता लगेचच काकू म्हणते की बघते ना मी आता तू कसं काय काय मॅनेज करते ते. तर आता इकडे काकू रागाने आतमध्ये निघून गेलेली असते. इकडे आता घरातील कुठल्याही गोष्टीला आता मधूला हात लावण्यासाठी काकूने परवानगी नाकारलेली असते. काकू म्हणते की हे बघ राणी, तुला या घरातील पाणीसुद्धा पिता येणार नाही आहे. तुला पाणीसुद्धा बाहेरून आणावे लागेल. तर आता मधू म्हणते की मी तयार आहे. आणि आता लगेचच हंडा घेऊन मधू ही गल्लीत पाणी आणण्यासाठी गेलेली असते. तेव्हा आता सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी बायकांची तिथे खूप गर्दी झालेली असते आणि बायकांनी तिथे रांगही लावलेली असते. तेवढ्यात आता मधू ही तिथे पाणी भरण्यासाठी येते. मधू आता रांगेत अजिबात उभी राहिलेली नसते आणि डायरेक्ट आता मधू ही पाणी भरण्यासाठी नळाजवळ जाते. तर बायका म्हणतात, ए कुठून आली, तुला काही इथे लाईन लागलेली दिसत नाही काय? तुझ्या अगोदर आम्ही इथे पाणी भरण्यासाठी लाईनीमध्ये थांबलोय आणि तू कोण लागून गेली ग? तर आता बायका ह्या मधूवरती ओरडतात आणि म्हणतात की कोण, कुठून आली तू, तुला काही समजत नाही का, चल रांगेत उभं राहा. तर लगेचच बोट करत मधू म्हणते की शट ऑफ, मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा त्या बायका म्हणतात तू कोणी असली, तुझ्या घरची मोठी, इकडे लाईनीत उभा राहायचं. तेवढ्यात आता सिंधू हातात काठी घेऊन तिथे आलेली असते आणि लगेचच सिंधू मधूकडे बघत म्हणते की सार्वजनिक नळावरून जर पाणी भरायचं ना तर सकाळी लवकर उठावं लागतं आणि रांगेत उभं राहावं लागतं. सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना, लवकर उठून हंडा घेऊन यायचा आणि नंबर लावायचा पाण्यासाठी, तेही रांगेत, आणि मग पाणी भरायचं. तेव्हा आता लगेचच बायका म्हणतात की चल हो मागं आणि हो रांगेत उभा. तर आता मधू ही नाविलाजाने गप्प बसून रांगेत उभा राहते आणि आता एक एक जणी त्या नळावरून पाण्याचा हंडा भरून घेऊन जात असतात. आणि आता मधूचा नंबर येताच मात्र नीतीने मोठा घात करून मधूला तिच्या पापाची भयानक शिक्षा दिलेली असते. आणि आता मधूने हंडा लावताच नळाचे पाणी गेलेले असते. नळाच्या पाण्याचा टाईम संपलेला असतो आणि मधूचा मोठा मुढाप झालेला असतो. हातापायाशी आलेला घास आता मधूच्या तोंडातून पुन्हा आता हिरावून नेलेला असतो. नीतीने आता समोरच्या एकाच उदाहरणाने मधूच्या आता पापाचा हंडा भरून पाण्याचा हंडा रिकामाच ठेवलेला असतो आणि मधूला आता इनडायरेक्टली पापाची भयानक शिक्षा अशी मिळालेली असते. तेव्हा आता रागाने सिंधूकडे बघत मधू म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तर हातात काठी घेऊन आता लगेचच सिंधू ही मधूसमोर उभी राहिलेली असते. तेव्हा आता लगेचच बोट करत मधू आता सिंधूला बोलू लागताच आता पाण्याच्या हंड्यासगट सिंधू ही जोराने मधूला ढकलून देते आणि हंड्यासगट मधू ही तोंडावर आपटलेली असते. मधू खाली पडताच आता सिंधू ही मधूसमोर काठी टेकत खाली बसत म्हणते की त्याचं काय आहे ना मधू, कर्म हे तिच्या पापाचा हिशोब चुकता करण्यासाठी प्रत्येकाच्या समोर उभा राहतं आणि प्रत्येकाला त्याच्या कर्माचा चांगला वाईट असा हिशोब द्यावाच लागतो मधू. आणि आता तुझ्या पापाचा गडा भरलाय आणि तुझा कर्माचा हिशोब चुकता करण्याची आता वेळ आली आहे मधू. सिंधूचे ते शब्द ऐकताच आता मधूला समोर भयानक आता हाल, अपेष्टा, यातना, त्रास, दुःख, आपल्यासोबत घडणाऱ्या सगळ्या घटना पुढे काय काय घडणार आहेत त्या डोळ्याने दिसू लागतात आणि समोर आता मधूला साक्षात मरण दिसत असते. तेव्हा मधू, तुझाही कर्माचा हिशोब चुकता होणारच आणि तेही आता त्याला सुरुवात झाली. तेव्हा आता मधूला मोठी सिंधूने चपराक दिलेली असते आणि मधूच्या कर्माचा हिशोब करण्यासाठी आता सिंधू तयार झालेली असते आणि तेही राघव आणि काकूला सोबत घेऊन. तर आता राजश्री समोर मधूचे सगळे कर्मकांड आता समोर आणून आता राजश्रीला सुद्धा सिंधू कसे आपलेसे करते. राघवसोबत पुन्हा चौकोनी कुटुंब एकत्र येत मधूच्या पापाचा हिशोब चुकता करत सिंधू आता मधूला एकेका पापाची कशी भयानक शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या सगळ्या डिटेल्स अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब